कॉक्रोच जनता पार्टीनं आता उद्या देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी देशभर आंदोलनाचं आवाहन अभिजित दिपकेंनी केलंय। तर इकडे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर अचानक रॅपिड ऍक्शन फोर्स वाढवण्यात आली आहे। पाहूयात। संसदेच्या दिशेने मोर्चा काढल्यानंतर आता उद्या कॉक्रोच जनता पार्टीनं देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे। त्यामुळे आता देशात शहरांमध्ये आंदोलनं होणार आहेत। तर दिल्लीतल्या जंतर मंतरवर पुन्हा एकदा मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। दिल्ली पोलीस आणि रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान जंतर मंतरवर तैनात करण्यात आले। कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे जंतर मंतरला छावणीचं स्वरूप आलंय। जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांचीही संख्या वाढली आहे। विद्यार्थी अक्षरशः झाडावर बसले। काल रात्री 9:30 वाजताच्या सुमारास अचानक पोलीस आणि आंदोलकांमध्ये झडप झाली होती। त्यानंतर पुन्हा पोलिसांनी लाठीचार्जही केला। त्यामुळे आणखी सुरक्षा रक्षकांची कुमक वाढल्याचं दिसतंय। तर भाजपवाले जंतर मंतरवर बाहेरून गुंड आणत असल्याचा आरोप अभिजित दिपकेंनी केला। ये बाहर से लोग भेजे जा रहे जानबूझकर प्रोटेस्ट को खराब करने के लिए। हम यहाँ पर 1 महीने से बैठे हुए थे, 1 महीने में ऐसी कोई वारदात नहीं हुई, लेकिन अब क्या हो रहा है, जैसे ये प्रोटेस्ट बड़ा हो गया है तो ये बाहर से गुंडे भेजे जा रहे बीजेपी द्वारा जानबूझकर लोगों को उकसाने के लिए, और यही लोग हैं जो पथराव करे। दिल्लीमध्ये मुख्य वाहतुकीचं साधन असलेल्या मेट्रोला सुद्धा बंद ठेवण्यात आलंय। दिल्ली मेट्रोचे 16 स्टेशन्स बंद करण्यात आलेत। यावरून सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे। पण सरन्यायाधीशांनी म्हटलंय की दुपारी लंच टाइम पर्यंत काही झालं नाही तर लक्ष देणार। काल सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचं म्हणत तात्काळ सुनावणीस नकार दिला होता। सरन्यायाधीश जे बोलले की सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाहीये, मुळात ह्यांच्यामुळेच हे झुरळ सुरू झालं ना। जन्मदाते तेच आहेत ना, आणि त्यांनी जन्म दिल्यानंतर त्या पोराकडे बघायला नको। न्यायालयाला कबूतर कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे, पण कॉक्रोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्भाग्य आहे। आणि देशाची परिस्थिती आता अशी झाली का, आणि न्यायालयाची परिस्थिती सुद्धा अशी धृतराष्ट्रासारखी झाली का? हे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे। आता मधल्या काळामध्ये चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती। ती न्यायदेवतेने परत पट्टी बांधली का आणि कशासाठी बांधलेली आहे? हे एकूणच जे चाललेलं आहे, हे सरकार आता कोणाला आपलं वाटते असं दिसत नाहीये। सरन्यायाधीशांनी लाठीचार्जवरून तात्काळ सुनावणीला नकार देत व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचं सांगितलं असलं तरी सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन करत वकिलांनी लोकशाही वाचवण्याच्याही घोषणा दिल्या। प्रमोद जगतापसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।